गुड इव्हनिंग गाईज. आपण SOP 3 वालं प्रॅक्टिकल आत्ता म्हणजे पाहणार आहोत. SOP 3 प्रॅक्टिकल आहे क्रिएट अ मार्क लिस्ट. द मार्क लिस्ट शूड डिस्प्ले. आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला फील्ड्स ॲज नेम, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, टोटल पर्सेंटेज. आता इथं आपले विषय टाकायचे आहे. आपले विषय OC, मॅथ, IT, इंग्लिश, बस एवढेच आहे. मी 4 घेतो आहे, तुम्ही 6 घ्यायचे. ते आपले जेवढे सगळे विषय असतील तेवढे. त्याच्यानंतर टोटल, पर्सेंटेज आणि कॉमा रँक. ठीक आहे. बिलो इज सब्जेक्ट, फाइंड आउट लोएस्ट मार्क्स अँड हायेस्ट मार्क. आता इथं आपल्याला मिनिमम आणि मॅक्सिमम असे 2 गोष्टी फाइंड करायचे. ते त्याच्यानंतर 10 रेकॉर्ड्स घ्यायचे. ते म्हणजे जेवढे कॉलम्स आहे 6 म्हणजे 6, 7, 8 आणि इकडचे 3 म्हणजे ते जेवढे कॉलम असेल प्रत्येक कॉलमचे 10 रेकॉर्ड्स रो वाईज. त्याच्यानंतर डिक्लेअर फर्स्ट 3 रँकर स्टुडंट. पहिल्या 3 रँकवाले स्टुडंटचे आपल्याला नावं फाइंड आउट करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रिएट अ चार्ट बेस अबाउट डेटा. चार्ट म्हणजे आपल्याला टेबलच क्रिएट करायचं आहे. आपण लिब्रे ऑफिस कॅल्सी हे वालं सॉफ्टवेअर वापरणार आहे. ते आता कसं फाइंड करायचं? स्टार्ट मेन्यू, स्टार्ट नंतर ऑल ॲप्स. ठीक आहे. विंडोज 10 आणि 11साठी ऑल ॲप्स वेगळ्या वेगळ्या असतात. सगळ्यांना तसं सांगितलं मी कुठं असतं काय असतं, पण तरी ऑल ॲप्समध्ये लिब्रे ऑफिस आणि लिब्रे ऑफिसमध्ये लिब्रे ऑफिस कॅल्सी. ठीक आहे. हा वाला मॅप आहे. स्टार्ट मेन्यू, ऑल ॲप्स, लिब्रे ऑफिस कॅल्सी. ठीक आहे. तर आपण आता मार्कशीट तयार करणार आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा एवढे कॉलम सिलेक्ट करून घ्यायचे. टाकायचं मार्कशीट. आता ते मिडलला घ्यायचं आपल्याला. त्याच्यासाठी मर्ज अँड सेंटर. ठीक आहे. हे वालं मर्ज अँड सेंटर हे वालं वापरणार आहे ऑप्शन. आपण मर्ज अँड सेंटरवर क्लिक केलं. मार्कशीट जरा थोडंसं मोठं करून घेऊ आपण. आणि त्याला बोल्ड करण्यासाठी शॉर्टकट आहे Ctrl+B किंवा तुम्ही इथं दाबू शकता. ठीक आहे. इथं लगेच Ctrl+B पण लिहून आलेलं आहे. तर Ctrl+B दाबून बोल्ड केलं. त्याच्यानंतर आपल्याला काय काय घ्यायचं आहे ते नोटपॅडमध्ये दाखवलं आहे तुम्हाला. तर पहिले घ्यायचे रोल नंबर. नेक्स्ट घ्यायचं नेम नंतर सब्जेक्ट घ्यायचे. जे आपले सब्जेक्ट आहे सगळे घेऊन टाका. सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3, सब्जेक्ट, तर मी 3 घेतो आहे, तुम्ही 6 घ्यायचे. ते त्याच्यानंतर टोटल, पर्सेंटेज आणि रँक एवढं घ्यायचं आहे. आता हे मार्कशीटची थोडीशी म्हणजे एक कॉलम हे झाला मिस. तर त्या अशा कंडिशनमध्ये काय करायचं? मर्ज अँड सेंटर डबल क्लिक करायचं. ते परत हाय असं जागेवर मिडलला येतं आणि एकदम व्यवस्थित दिसतं. आता रोल नंबर 1 ते 10 घ्यायचे आहेत आपल्याला. 1, 2 आणि 1 ते 10. आता मी पहिला पण प्रोग्राम केलेला आहे. तिथले व्हॅल्यू कॉपी करून टाकणार आहे इथं. आता याची फॉर्मॅटिंग मी आधीच करून घेतो. आता इथं सगळे बॉक्स लागणार आहे. तर इथं ऑप्शन आहे बॉर्डर्समध्ये क्लिक करायचं आणि हे वालं आउटर बॉर्डर अँड ऑल इनर लाईन्स हे वालं टच करायचं. एकदम व्यवस्थित दिसतं आणि सगळं मिडलला वगैरे तुमच्या मनाप्रमाणे एकदम व्यवस्थित दिसेल अशी आउटलाईन करायची. आता आपण वापरणार आहे टोटलचा फॉर्म्युला इज इक्वल टू सम. ठीक आहे. कॅपिटलमध्ये द्यायचा फॉर्म्युला इज इक्वल टू सम. शिफ्ट दाबून 9 ओपन ब्रॅकेट नंतर आपण रो वाईज 3 कॉलम सिलेक्ट करायचे. हे वाले सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3 फर्स्ट रोसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. आता ब्रॅकेटचा फॉर्म्युला इथं पण दिसतो सेम जो इथं आहे तो फॉर्म्युला इथं. ह्याला फॉर्म्युला बार म्हणतात.
ठीक आहे. आता एंटर झाले, ब्रॅकेट कंप्लीट झाले, एंटर दाबायचं, ते कंप्लीट. समचा म्हणजे टोटलचा फॉर्म्युला इज इक्वल टू सम ओपन ब्रॅकेट ओपन केल्यानंतर 3 सिलेक्ट करायचं, ब्रॅकेट कंप्लीट, एंटर इज इक्वल टू सम ओपन ब्रॅकेट 3 सिलेक्ट, ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. आता असेच तुम्हाला 10 वेळा करायचे. हे झाल्यानंतर आपल्याला पर्सेंटेज काढायचं. पर्सेंटेजचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू टोटल इंटू 100 डिवायडेड बाय, आता आपले 3च विषय त्याच्यामुळे 300 इज इक्वल टू टोटल इंटू 100 डिवायडेड बाय 300. आता हे सगळं कंप्लीट करून घेऊ आपण. आता हे जरा म्हणजे इथं 8 वेळा 9 वेळा आले पॉईंट्स आणि इथं एकदा पण नाही आले, त्याच्यामुळे सगळे सिलेक्ट करून घ्यायचे. सिलेक्ट केल्यानंतर हे वालं बटन दाबायचं किंवा Ctrl+Shift+1 दाबायचं, सगळं जागेवर येतं. 2 डेसिमल व्हॅल्यू, हे वालं फॉर्मॅट ॲज नंबर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला काढायची आहे रँक अशी काढतात इज इक्वल टू रँक ओपन ब्रॅकेट, त्याच्यानंतर रँक कोणती काढायची आपल्याला 1 नंबरची, त्याच्यामुळे 1 नंबर सिलेक्ट केला, कॉमा. इथं दिसतो, इथं लिहिलं आहे I6, आय म्हणजे आयचा कॉलम, 6 नंबरची रो, I6 दिलं. त्याच्यानंतर आपल्याला किती जणांसोबत कम्पेअर करायचं आहे, तर एवढ्या 10 जणांसोबत कम्पेअर करायचं आहे, ते टाकलं आपण. त्याच्यानंतर कॉमा 0 आणि ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. आता इथं आपण 0 वापरला आहे. ह्या 0चा मिनिंग होतो डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे ज्याचे मार्क्स सगळ्यात जास्त त्याची रँक 1 म्हणजे कमी आहे ना नंबर, 0 टाकलं त्याच्यामुळे डिसेंडिंग ऑर्डरनी ते प्रिंट होणार आहे आपल्या. तर नंतर मग सगळ्या रँक काढायच्या. आता इथं बऱ्याच रँक डबल वगैरे आल्यात, 2-3 वेळा आला आहे, 4 वेळा आला आहे, 2 वेळा आणि 1-2 वेळा आला आहे. तर ते कंप्लीट कसं करायचं, तर फर्स्ट नंबरचं सिलेक्ट करायचं आणि 2 नंबरला जी रँक आपण सिलेक्ट केली त्या आयच्या आधी एकदा डॉलर वापरायचा, नंतर एकदा डॉलर वापरायचा. सेम 3 नंबरच्या आयसाठी पण आधी एकदा डॉलर, आय नंतर एकदा डॉलर, आणि एंटर करायचं. रँक ही सेम आहे पण खालच्या सेम होऊन जातील. आता 5 2 वेळा आलं आहे कारण ते सेम मार्क्स होते. आता आपण थोडे मार्क्स चेंज करू. हे झालं 1 2 3 4 5 ओके. त्याच्यानंतर आपण टोटल नंबर आणि मॅक्झिमम आणि मिनिमम नंबर काढणार आहे. मॅक्स आणि मीन म्हणजे हायेस्ट आणि लोएस्ट. क्वेश्चनमध्ये हायेस्ट लोएस्ट आहे, हायेस्ट आणि खाली लोवेस्ट. हायेस्टसाठी फॉर्म्युला इज इक्वल टू मॅक्स इन ब्रॅकेट पूर्ण सिलेक्शन ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. मिनिममसाठी इज इक्वल टू मीन ओपन ब्रॅकेट सगळं सिलेक्शन ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. परत मॅक्स इज इक्वल टू मॅक्स इन ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. मिनिममसाठी इज इक्वल टू मीन ओपन ब्रॅकेट सगळं सिलेक्शन ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. हे वालं सेम पुढच्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपल्याला काढायची रँक 1, रँक 2, रँक 3. रँक म्हणजे ज्याची रँक आहे ना त्याचं नाव डिस्प्ले करायचं आपल्याला, त्याच्यामुळे इज इक्वल टू इंडेक्स नंतर ओपन ब्रॅकेट नाव डिस्प्ले करायचे म्हणून सगळी नावं सिलेक्ट केली, कॉमा देऊन मॅच नंतर ओपनिंग ब्रॅकेट रँक नंबर 1 आहे म्हणून 1 लिहिलं, कॉमा देऊन सगळी रँक सिलेक्ट केली. त्याच्यानंतर कॉमा देऊन 0 ब्रॅकेट 2 वेळा कंप्लीट, एंटर. सेम रँक 2 साठी इज इक्वल टू इंडेक्स ओपनिंग ब्रॅकेट, त्याच्यानंतर आपल्याला सगळी नावं सिलेक्ट करायची, कॉमा देऊन मॅच नंतर ओपनिंग ब्रॅकेट रँक नंबर 2 फाइंड करायची, कॉमा देऊन रँक कुठून फाइंड करायची ते, कॉमा 0 ब्रॅकेट कंप्लीट 2 वेळा, एंटर. सेम रँक 3 साठी इज इक्वल टू इंडेक्स ओपनिंग ब्रॅकेट आपल्याला नाव प्रिंट करायचं म्हणून नाव सिलेक्ट केलं, कॉमा देऊन त्याच्यानंतर ओपनिंग ब्रॅकेट रँक नंबर 3 फाइंड करायची, कॉमा देऊन
रँककडून फाइंड करायची, सिलेक्ट केलं, कॉमा देऊन 0, ब्रॅकेट 2 वेळा कंप्लीट, एंटर. ठीक आहे. 1 नंबरला FGH नावाची रँक आहे ती प्रिंट झाली. 2 नंबरला ABC आणि 3 नंबरला MNO जी आहे ती रँक प्रिंट झाली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे प्रॅक्टिकल हे संपलेलं आहे. तुम्ही 10 एंट्र्या करू शकता याच्या, आणि तुम्हाला जेवढं अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे तेवढं अट्रॅक्टिव्ह बनवा आणि सेव्ह करून ठेवा. घरी बनवलं तर गुड, मोबाईलवरती बनवू शकता, शीट्स वगैरे असतात. तर सगळ्यांनी हे प्रॅक्टिकल झाल्यानंतर रोमन नंबरमध्ये कमेंट करायची आहे आपले रोल नंबर. त्याच्यामुळं मला समजून कोणी कोणी पाहिले, कोणी कोणी नाही. ठीक आहे. प्रॅक्टिकल संपलेलं आहे आणि सगळ्यांनी हे वाला प्रॅक्टिकल नेक्स्ट जेव्हा सोमवार, मंगळवार, बुधवार असेल बॅच तुमची, तेव्हा हे वाला प्रॅक्टिकल घेऊन यायचं आहे. आजसाठी एवढंच होतं. बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात नक्की. धन्यवाद.